काँग्रेसचे माजी मंत्री पतंगराव कदम सर्वेसर्वा असलेल्या भारती विद्यापीठाला उच्च न्यायालयानं दणका दिलाय। पुणे जिल्ह्यातील लवळे गावात विद्यापीठातर्फे सुरू असलेल्या बांधकामाला न्यायालयानं स्थगिती दिली आहे। सरकारकडून मिळालेल्या जमिनीच्या वापराबाबतच्या अटींचं उल्लंघन केल्याप्रकरणी हे अंतरिम आदेश देण्यात आले आहेत। लवळे गावामधलं हे टोलेजंग बांधकाम भारती विद्यापीठाच्या शैक्षणिक पसाऱ्याचा एक भाग आहे। मात्र ज्या जमिनीवर हे संपूर्ण बांधकाम सुरू होतं तो जमीन व्यवहारच आता वादात सापडलाय। मुळशी तालुक्यातील 112.91 हेक्टर्स म्हणजे सुमारे 282 एकर गायरान जमीन 20 जानेवारी 2005 च्या शासकीय आदेशानुसार भारती विद्यापीठाला देण्यात आली होती। बाजारभावाच्या केवळ 25% म्हणजे 57,79,438 रुपये मोबदला भरून भारती विद्यापीठानं ही सरकारी गायरान जमीन शैक्षणिक कारणाकरता पदरात पाडून घेतली। या जमिनीवरचा ताबा कायम ठेवण्याकरता एकूण 22 स्वरूपाच्या अटी भारती विद्यापीठावर घालण्यात आल्या होत्या। ताबा दिल्याच्या तारखेपासून 2 वर्षांच्या आत त्या जमिनीवर बांधकाम करून ती शैक्षणिक कारणासाठी उपयोगात आणणे ही त्यापैकीच एक अत्यंत महत्त्वाची अट होती। मात्र संस्थेनं सुरुवातीची तब्बल 7 वर्षे या जमिनीवर बांधकामच केलं नाही। त्यामुळे आधीपासूनच ही जमीन भारतीय विद्यापीठाला देण्यास विरोध असलेल्या ग्रामस्थांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून जमीन परत घेण्याची मागणी केली। 5% जागा कमीत कमी राखीव ठेवायला पाहिजे होती। हा एक जार आहे, त्याप्रमाणे 5% जागा ही राखीव राहायला पाहिजे। ती 5% जागा राखीव ठेवली नाही। गावात कुठं लोकांना जाणे येण्याची देवस्थानाने सगळी कोंडी करून ठेवली। त्यानंतर इथं लोकांना जनावर चरायसाठी जागा नाही, शिल्लक काही नाही। 110 एकर जागा मागितल्यानंतर ग्रामपंचायतनी 100 एकर जागा त्यांना अलॉट केली। यांनी आता मंत्री असल्या कारणानं वरती शासनाकडनं त्यांनी त्यांच्या ताकदीवरनं ती 100 एकर जागेचा ठराव खाडाखोड करून 112 हेक्टर 91 आरा म्हणजे वरती पूर्णपणे कागदावर खाडाखोड दिसती। त्यांनी 282 एकर जागा हस्तगत केली। ग्रामस्थांच्या तक्रारीत प्रथमदर्शनी तथ्य असल्याचं निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयानं आता बांधकामाला स्थगिती दिली आहे। या बांधकामासाठी मुदतवाढ मिळण्याबाबत संस्थेकडून कुठल्याच प्रकारचा अर्ज केला गेला नव्हता, तरी देखील तत्कालीन सरकारनं स्वतःहून मुदतवाढ दिली। ती देखील नियमबाह्य असल्याचं न्यायालयानं म्हटलंय। ही मुदतवाढ देताना प्रशासनाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी बजावलेल्या भूमिकेविषयी न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। जमिनीच्या अकृषक वापराचा म्हणजेच जमीन एने नसताना तिच्यावर बांधकाम करण्यात आलं, याबद्दलही न्यायालयानं ताशेरे ओढलेत। यातून व्यापार करणार आहेत, प्रचंड पैसा कमावणार आहेत भारतीय विद्यापीठ, त्याचा गावाला कसलाही फायदा नाही। 2009 पासून यांचं बांधकाम 2011 पासून बांधकाम हे आहे सुरू आहे यांचं, तरीही कुठलाही महसूल गावाला यांनी दिलेला नाही आतापर्यंत। दरम्यान न्यायालयाचा निर्णय भारती विद्यापीठाच्या विरोधात नसल्याचा दावा संस्थापक डॉक्टर पतंगराव कदम यांनी केलाय। सरकारनं असा पॉलिसीचा निर्णय घेतलेला आहे, 2 वर्षाच्या अगोदर काम सुरू केल्यानंतर सगळ्या अडचणी दूर झाल्यानंतर 2 वर्षात काम सुरू करावं, त्याप्रमाणे केलं। न्यायालयाने म्हणाले की सरकारनं धोरण आखलं, पण तुम्ही आधी का परवानगी घेतली नाही, ते कोर्टात विषय आम्ही तो सोडतात करू। या संपूर्ण प्रकरणात सत्तेचा बेकायदेशीर वापर केल्याचं निरीक्षण न्यायालयानं स्पष्टपणे नोंदवलंय, असं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे। आपली जमीन परत मिळवण्यासाठी त्यांनी ही न्यायालयीन लढाई सुरू केली आहे। हा संपूर्ण विषय भारती विद्यापीठाशी संबंधित आहे आणि भारती विद्यापीठ कुणाशी संबंधित आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही। जमीन वापराबाबतच्या अटी शर्तींचं उल्लंघन करण्यासह अनेक प्रकारचे आरोप इथल्या ग्रामस्थांनी भारती विद्यापीठावर केले आहेत, ज्याची गंभीर दखल उच्च न्यायालयाने घेतली आहे। अर्थात अंतिम निकाल अजून बाकी आहे। मुंबईहून देवेंद्र कोल्हटकर आणि सांगलीहून रवींद्र कांबळेसह अरुण मेहत्रे, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।